Welcome student. Good morning all of you. Today we will continue our topic from the measurement of the matter, and next concept is the valency. Now valency is nothing but the combining capacity of an element. Combining capacity. मग आता इथे जो शब्द आहे combining capacity. Valency is nothing but the combining capacity of an element. म्हणजे एखाद्या मूलद्रव्याची संयोग पावण्याची जी क्षमता असते तिला व्हॅलन्सी असं म्हटलं जातं. व्हॅलन्सी इज नथिंग बट द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन element, and the valency of an element is indicated by a specific number. म्हणजे ही जी संख्या असते ती एका स्पेसिफिक नंबरने इंडिकेट केली जाते. आणि आज आपल्याला या ठिकाणी या व्हॅलन्सीच्या संदर्भामध्ये डिटेल एक्सप्लेनेशन या ठिकाणी स्टडी करायचं आहे. मग आता इथे बघा की इट इज द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स फॉर्म बाय वन ॲटम ऑफ दॅट एलिमेंट विथ अदर ॲटम. म्हणजे इथे एखाद्या मूलद्रव्याच्या एका अणूने इतर अणूबरोबर केलेला जो रासायनिक बंध असतो त्याची संख्या आपण त्या ठिकाणी काय करत असतो, व्यक्त करत असतो. आता इथे तुम्हाला साधारणपणे दिलंय बघा की इन द 18th and the 19th centuries the laws of the chemical combination were used to find out the valency of the element, and in 20th century the relationship of the valency of an element with its electronic configuration was recognized. म्हणजे साधारणपणे जर आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर 18व्या 19व्या शतकामध्ये हे जे साधारणपणे तुम्ही जर बघितलं तर संयोजन समजून घेण्यासाठी रासायनिक संयोगाचा जो काही नियम आहे तो नियम विचारात घेतला गेला. पण आपण जर आता सध्या करंट सिच्युएशन जर बघितली तर मूलद्रव्याच्या संयोजनेचा त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी संबंध असतो अशा प्रकारची कन्सेप्ट या ठिकाणी काय केलेली आहे, व्यक्त केलेली आहे. मग आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो हा कन्सेप्ट या ठिकाणी व्यवस्थितपणे समजावून घ्यायचा आहे की कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जी आहे ती कॅल्क्युलेट करता येऊ शकते. मग आता इथे बघा आपण एक उदाहरण घेऊ. सपोज वी टेक द एक्झाम्पल ऑफ द सोडियम. वी नो दॅट the atomic number of sodium is 11, and if the atomic number of sodium is 11, then its electronic configuration is 281. So here we know that every atom is try to attain its octet. In case of the helium it is the duplet. So other atom it try to attain its octet, means 8 electron in its outermost shell. If there are 8 electrons in its outermost shell, then at that time that particular element becomes stable. And so student, here the atomic number of sodium is 281. So sodium lose 1 electron and form the 8 electron in its outermost shell. Because in case of the sodium there are 3 orbits. The 1 electron in last orbit, if it lose that particular 1 electron, then its second state is a last state having the 8 electron, and so its octet is ultimately completed, and so we can say that sodium lose 1 electron and forms the sodium ion. Another example we take, that is the chlorine. We know that atomic number of chlorine is 17. So electronic configuration of the sodium is 1s2, 2s2 and 2p6. Means here ओके 2 2 4 s2 हा ही कन्सेप्ट आपल्याला नाहीये. आपल्याला फक्त सध्या अबो प्रिन्सिपलचा नाही विचार करायचा. 287, 8 to 10 and 7 17. Here in case of the chlorine, third cell is the outermost shell having 7 electron. So to complete its octet it requires 1 electron.
So sodium gain one electron and forms the chlorine ion. So in this way, here the valency of sodium is 1 as well as valency of chlorine is 1. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आता कन्सेप्ट लक्षात घ्या. मी याच्यानंतर तुम्हाला बाकी काही मूलद्रव्यांचे व्हॅलन्सीज विचारेल, तेव्हा तुम्ही मला व्हॅलन्सी सांगायचे. कन्सेप्ट काय आहे? अगदी सिंपल कन्सेप्ट आहे. व्हॅलन्सी इज नथिंग बट द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. एखाद्या मूलद्रव्याची संयोग पावण्याची जी क्षमता असते तिला व्हॅलन्सी म्हणतात. मग आता संयोग पावणं म्हणजे काय? संयोग पावण्याची क्षमता कशाला म्हणायचं? तर ते मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्यांबरोबर केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करताना त्यांच्यामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर आयोनिक कंपाऊंड तयार होताना, अगदी सोप्या याच्यापेक्षा सोप्या शब्दात सांगायचं झालं तर इफ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स that an atom of element gives away or take up, number of electron that gives away or take up, number of electron दिले जातात किंवा घेतले जातात. When the formation of ionic bonding takes place, at that time number of electron gives or take up while forming the ionic bond, it is the valency of particular element. म्हणजे थोडक्यात ती काय असते? त्या पर्टिक्युलर एलिमेंटची व्हॅलन्सी असते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की आयोनिक बॉन्ड तयार होत असताना, आयोनिक कंपाऊंड तयार होत असताना जितके इलेक्ट्रॉन दिले जातात किंवा जितके इलेक्ट्रॉन घेतले जातात ती जी संख्या असते तिला व्हॅलन्सी म्हणतात. मग आता इथे सोडियमने एक इलेक्ट्रॉन दिला, मग सोडियमची व्हॅलन्सी एक आहे. क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन घेतला, क्लोरीनची व्हॅलन्सी एक आहे. अशा पद्धतीने आपल्याला व्हॅलन्सी कॅल्क्युलेट करता येते. आता इथे मी तुम्हाला काही एलिमेंट या ठिकाणी तुमच्या पुढे ठेवतो, तुम्ही मला व्हॅलन्सी सांगायची, म्हणजे आपण बघूयात की लक्षात येते का. सपोज वी टेक द एक्झाम्पल ऑफ द मॅग्नेशियम. We take the example of magnesium. Then, which is the valence of magnesium? 2. The valence of magnesium is 2. Why the valence of magnesium is 2? Its electronic configuration is 283. 282. 282. 282. Okay. The atomic number of magnesium is 12. Its electronic configuration is 282. Its electronic configuration is 282. आता इथे बघा, तुम्हाला 8 आणि 2 10, 10 आणि 2 12. मग इथे तुम्ही जर बघितलं आउटर मोस्ट स्टेज मध्ये या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन आहेत, तर ते इलेक्ट्रॉन आहेत 2 आणि म्हणून मॅग्नेशियमची व्हॅलन्सी किती आहे? 2 आहे. व्हॅलन्सी ऑफ ॲल्युमिनियम इज व्हॅलन्सी ऑफ ॲल्युमिनियम 3. व्हॅलन्सी ऑफ 2 correct 283. Electronic configuration of aluminium is 283 because atomic number of aluminium is 13. Then valency of silicon is 4. 4. Very good. Atomic number is 14. Atomic number is 14. Then 284. So also valence is 4. Exactly correct. The valency of phosphorus is आता सांगा मला व्हॅलन्सी ऑफ फॉस्फरस. 3. Exactly correct. Okay. Valency of phosphorus is 3 because atomic number of phosphorus is 15. So its electronic configuration is 285. And here, for complete octet, it requires 3 electrons. बघा आता एक केस लक्षात ठेवा, 2 गोष्टी असतात. समजा याने 5 इलेक्ट्रॉन लूज केले असते तर सेकंड सेल आउटर मोस्ट झाली असती, त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आणले असते. परंतु 3 घेणं सोपं की 5 देणं सोपं?
कंपॅरेटिव्हली विचार केला तर 3 घेणं सोपं आहे, म्हणून हा 3 घेईल आणि ऑक्टेट कम्प्लीट करेल. सो व्हॅलन्सी ऑफ फॉस्फरस इज 3. देन व्हॅलन्सी ऑफ सल्फर इज 2. 2. valence of Two. sulfur is 2. Atomic number of sulfur is 3. atomic number of sulfur 16. 16. 16. 16. Atomic number of sulfur is 16. Very good. Atomic number of sulfur is 16. ओके, म्हणजे तुमच्या आता कन्सेप्ट लक्षात आली आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला कोणताही इलेमेंट जर दिला तर आपल्याला त्याची व्हॅलन्सी कॅल्क्युलेट करता येऊ शकते. काहीही अवघड नाहीये. आता फक्त या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की काय लक्षात ठेवायचे, पॉझिटिव्हली चार्ज आयन आर कॉल्ड द कॅटायन अँड निगेटिव्हली चार्ज आयन आर कॉल्ड द एनायन. बघा आता, पॉझिटिव्हली चार्ज आयन इज कॉल्ड कॅटायन अँड निगेटिव्हली चार्ज आयन इज कॉल्ड एनायन. मग यामध्ये तुम्हाला आता एक गोष्ट ही कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, याच्यावरती 3 मार्काला परीक्षेला खूप वेळा प्रश्न येतो. इथे तुम्हाला पेज नंबर 54 वरती 1-2 मिनिट फक्त मी एक टेबल तुम्हाला विचारतो. सगळ्यांनी पुस्तक तुमच्या जवळ आहेत का? 1 मिनिट थांबू मी. आहेत काय सर. सगळ्यांजवळ? आहेत ओके 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 ओके. पेज नंबर 54 वरती एक टेबल दिलेला आहे, कॅटायन आणि एनायन. तर मला फक्त जस्ट सांगा आता, सोडियम हायड्रॉक्साईड हा बेस दिलेला आहे, त्यातला कॅटायन कोणता आणि एनायन कोणता? Na प्लस कॅटायन आणि OH मायनस एनायन. व्हेरी गुड. Na प्लस कॅटायन, OH मायनस एनायन. परीक्षेला हे 3 मार्क आहेत का? खूप सिंपल आहे. म्हणजे तुम्हाला एक रॅडिकल देतील किंवा बेस देतील, एक ऍसिड देतील आणि विचारतील की राईट द कॅटायन अँड एनायन. अतिशय सिंपल. पोटॅशियम हायड्रॉक्साईड, दुसरं कोणीतरी सांगा आता. पोटॅशियम हायड्रॉक्साईड प्लस कॅटायन OH मायनस एनायन. K प्लस and OH मायनस. एकाने सांगायचं. समृद्धी तुम्ही K सांगा. plus एकेकाला विचारतो. K प्लस कॅटायन OH मायनस एनायन. ओके, K प्लस कॅटायन OH मायनस एनायन. त्याच्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड Ca प्लस कॅटायन OH मायनस एनायन. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरिक याच्यात नाहीये ते, पण मी विचारतोय. याच्यात नाहीये, टेबल मध्ये नाहीये, मी विचारतोय. सल्फ्युरिक ऍसिड H2 कॅटायन SO4 एनायन. कॅटायन H2 कॅटायन प्लस H2 कॅटायन SO4 एनायन. SO4 एनायन. H plus cation SO4 minus SO4 minus, it is an anion. Acetic acid, which is the cation, which is the anion? याच्यात नाही. CH3 Acetic acid, acetic acid चा फॉर्म्युला सांगतो. CH3COOH, it is the acetic acid. एसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे CH3. बघा, CH3COOH हा फॉर्म्युला आहे एसिटिक ऍसिडचा. काय आहे, कोणता कॅटायन येईल आणि कोणता एनायन येईल? CH3 कॅटायन COOH एनायन. ऐका 1 मिनिट, आता कन्फ्युजन करताय. CH2CO कॅटायन OH एनायन. नाही कन्फ्युजन होतंय तुमचं. आता बघा, एसिटिक ऍसिड मध्ये काय ते सांगतो मी. याच्यामध्ये H प्लस हा फक्त ऍसिडिक ग्रुप आहे आणि CH3COO मायनस हा ऍसिटेट ग्रुप आहे. CH3COO मायनस हा जो आहे हा ऍसिटेट ग्रुप आहे. सो हा तुमचा झाला एनायन आणि हा तुमचा झाला कॅटायन. सो ओके, काय हरकत नाही. अतिशय छान तुम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे अतिशय सिंपल, म्हणजे तुम्ही खूप चांगली ग्रीप घेतायत, सगळे उत्तर बरोबर देतायत.
तर आता तुम्हाला ही कन्सेप्टच लक्षात आली विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्हाला कॅटायन पण कळाले आणि एनायन पण कळाले आणि आता तुम्हाला बॅलन्सही पण कळाले. त्यामुळे आता फक्त जस्ट 1-2 मिनिटं नजर टाका. पान नंबर 54 वरती एक टेबल दिलेला आहे बघा. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट असं म्हटलेलं आहे. आणि हा चार्ट बघा आता तुम्हालाच कम्प्लीट करता येणार आहे. मला काही वेगळं सांगायची गरजच नाहीये. हायड्रोजन आणि लिथियम दोन तुम्हाला काढून दिले. हेलियम. आता लिथियम मध्ये पहिलं डायजॅश आहे तिथे काय येईल बरं? 3. व्हेरी गुड 3 येईल. त्याच्यानंतर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती येतील? 1. आणि व्हॅलन्स किती येईल? 1. चला त्याच्या खाली जाऊ आपण. बेरिलियम. बेरिलियम मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? 2. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2. व्हॅलन्स बोरॉन 2 3 काय येईल? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 3. करेक्ट. कार्बन 6. 2 4 आणि शेवटी व्हॅलन्स 4. व्हेरी गुड. नायट्रोजन पुढे काय येईल? 7. 2 5. बॅलन्स 3. ओके विद्यार्थी मित्रांनो. ओके आता ऐका. आता तुमचे माईक म्यूट राहू द्या. आता तुम्हाला टेबल पण कळाले. आता काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला टेबल पूर्ण लक्षात आलेला आहे. तुम्ही सगळी उत्तरं टेबल मधली सांगितली. त्याचा अर्थ पुढचा टेबल तुम्हाला सोडवता येणारच आहे. आज प्रत्येकाने हा टेबल घरी व्यवस्थितपणे सोडवायचा. त्याच्यानंतर पेज नंबर 54 वरचा रॅडिकलचा टेबल तोही व्यवस्थितपणे सोडवायचा. आणि आता बघा या चॅप्टर मध्ये अतिशय सिंपल 2 कन्सेप्ट राहिलेले आहेत आणि त्या इतक्या सोप्या कन्सेप्ट आहेत की त्या तुमच्या पुढे ठेवतो. त्यामध्ये पहिली एक कन्सेप्ट आहे व्हेरिएबल बॅलन्सिंग. आता व्हेरिएबल बॅलन्सिंग ही कन्सेप्ट काय आहे? तर यामध्ये बघा अंडर डिफरंट कंडिशन the atom of some element give away or take up the different number of electron. In such cases element exhibit more than one valency. It is called as the variable valency. म्हणजे ह्या काही एक्सेप्शनल केस आहेत. काही केस मध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो की ही जी मूलद्रव्य असतात एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात आणि मग व्हॅलन्सी जी येते ती मोर दॅन 1 येते. म्हणजे एकाच इलेमेंटची कधी 1 येते कधी 2 येते. अशा काही एक्सेप्शनल केस आहेत. त्याचं उदाहरण दिलंय तुम्हाला कॉपर, मर्क्युरी आणि आयर्न. काही केसमध्ये कॉपरची व्हॅलन्सी 1 आहे, काही केसमध्ये 2 आहे. जिथे 1 असते त्याला क्युप्रस म्हटलंय, जिथे 2 असते त्याला क्युप्रिक म्हटलंय. त्यानंतर मर्क्युरीची 1 असते, कधी कधी 2 असते. त्यामध्ये मर्क्युरीला मर्क्युरस आणि मर्क्युरिक आणि आयर्न त्यामध्ये पण कधी 2 किंवा कधी 3 त्याला फेरस आणि फेरिक म्हटलेलं आहे. आता ह्या गोष्टीकडे हा थोडासा डीप भाग आहे. 11-12 ला गेल्यानंतर तुमच्या व्यवस्थित सगळं लक्षात येईल. याच्या खोलात जाण्याची गरज नाही. याची खूप वेगळी हिस्ट्री आहे. म्हणजे याला काही अपवाद आहेत, त्याला काही क्रायटेरिया आहेत आणि बऱ्याच गोष्टींचा क्रायटेरियाचा आणखी वापर करून ही व्हॅलन्सी त्या ठिकाणी व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजे काय? कधी ती 1 येते कधी ती 2 येते. हे अपवाद येतात 2-3. बाकी ओव्हरऑल व्हॅलन्सी कॅल्क्युलेट करण्याचा जो आपला नियम आहे तोच नियम आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मध्ये असणारी संख्या आणि त्याच्यावरून आपल्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या. त्यावरून आपल्याला त्याची काय करता येते? व्हॅलन्सी ही कॅल्क्युलेट करता येत असते. सो ओके. अशा पद्धतीने आपल्याला फक्त ही कन्सेप्ट परीक्षेला 1-2-3 मार्काला येऊ शकते कधी कधी. म्हणून तुम्हाला हे कन्सेप्ट तुमच्या पुढे ठेवलेली आहे व्हेरिएबल बॅलन्सिंग. आणि मग आता आपल्याला पुढची जी कन्सेप्ट या ठिकाणी बघायची आहे तर ती कन्सेप्ट जी आहे ती कन्सेप्ट आहे रॅडिकल. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं
तर ही जी कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थितपणे स्टडी करायची आहे रॅडिकल, तत्पूर्वी व्हॅलन्सीच्या बाबतीमध्ये कोणत्याही मनामध्ये आपल्या आता बेसिक शंका राहिलेल्या नसतील. अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे. आता रॅडिकल कुणाला म्हणतो आपण? कंपाऊंड विथ आयोनिक बॉन्ड हॅव टू कन्स्टिट्यूएंट. आता तुम्ही कोणताही कंपाऊंड घ्या, हा कंपाऊंड जर आपण विचारात घेतला तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे कन्स्टिट्यूएंट असतात. आणि ते दोन कन्स्टिट्यूएंट कोणते कोणते असतात? दोन कन्स्टिट्यूएंट cation and anion. Okay. Number one is the cation. Number two is the anion. म्हणजे concept clear आहे. Every particular ionic compound have the two constituent, that is the cation and anion. Here, cation is nothing but the positively charged ion and anion is nothing but the negatively charged ion. म्हणजे तुम्हाला हे माहिती. आणि आयन कसे तयार होतात? आयन कसे तयार होतात? positive आयन negative कसे charge ने तयार- माझा प्रश्न पॉझिटिव्ह आणि व्यवस्थित आहे का? निगेटिव्ह चार्ज. हा, पण तयार कसे होतात ते? चार्ज कसा येतो त्यांच्यावर? चार्ज कसा येतो? इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमुळे. इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमुळे. एक्झॅक्टली करेक्ट. कुणामुळे चार्ज येतो त्याच्यावरती? इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमुळे चार्ज येतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मी तुम्हाला असं म्हटलो, सोडियमने एक इलेक्ट्रॉन दिला, मग सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज आला, सोडियमचा आयन तयार झाला. याचाच अर्थ काय? हा आयन नाहीये. हा सोडियम जो आहे 11 हा आयन नाहीये, हा इलेमेंट आहे. पण ज्यावेळेस हा एक इलेक्ट्रॉन देतो त्यावेळेस त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणजे 2-8. म्हणजे इकडचा जो सोडियम आहे तो 2-8 आहे. याचा ॲटॉमिक नंबर आता 10 झाला या केसमध्ये. इकडचा 11 आहे. म्हणजे आयन तयार केव्हा होतो मला ते तुम्हाला सांगायचं. एखादा इलेक्ट्रॉन दिला, आता क्लोरीनचं सप्लाय. मग या ठिकाणी क्लोरीनने जेव्हा एक इलेक्ट्रॉन घेतला त्यावेळेस मायनस साईन झाला. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा, दिला तर प्लस चार्ज येतो आणि घेतला तर मायनस चार्ज येतो. म्हणजे मानवाच्या व्यवहारापेक्षा उलट आहे. आपण एखाद्याकडून घेतलं तर आपल्याकडे प्लस होतं आणि आपण दुसऱ्याला दिलं तर आपल्याकडचं मायनस होतं. इथे उलट आहे. इथे त्या ठिकाणी दिला तर प्लस होतो, घेतला तर मायनस होतो. असो, तर कन्सेप्ट तुमच्या लक्षात येण्यासाठी मी सांगितलं आयन तयार कसा होतो. तर इलेक्ट्रॉन देवाणघेवाण जी होते त्यामुळे आयन फॉर्मेशन होत असते. आणि म्हणून मग आता लक्षात घ्या मुलांना की कंपाऊंड विथ आयोनिक बॉन्ड हॅव द टू कन्स्टिट्यूएंट, that is number one is the cation, it is a positively charged ion, and the anion, it is a negatively charged ion, and they take part independently in chemical reaction and therefore they are called as the radical. आणि मग त्या ठिकाणी ते काय करतात? स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात आणि म्हणून त्यांना रॅडिकल असं म्हटलं गेलेलं आहे. and it is seen from the above that the different bases such as the sodium hydroxide, potassium hydroxide, etc. are formed when the various cationic radical are paired with the anionic radical. म्हणजे आता लक्षात घ्या तुम्ही, इथे त्यांनी काय शब्द प्रयोग केला की साधारणपणे तुम्ही आता काही उदाहरणं घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, मग यामध्ये एक आहे कॅटॉनिक रॅडिकल आणि एक आहे ॲनोनिक रॅडिकल Na+OH-. पोटॅशियम हायड्रॉक्साईड K+OH-. कॅल्शियम हायड्रॉक्साईड Ca+OH-. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही की जेव्हा अशा प्रकारचे कंपाऊंड फॉर्मेशन होतात तेव्हा सरळ सरळ आहे की when the bases such as the potassium hydroxide, calcium hydroxide, sodium hydroxide, etc. are formed, then the cationic radical are paired with the anionic radical. म्हणजे cationic radical ची पेअर कोणाबरोबर होते? anionic radical बरोबर होते. and hence the cationic radical are also called as the basic radical. हे जे cationic radical असतात
त्याला बेसिक रॅडिकल असं म्हटलं जातं. म्हणजे जर तुम्हाला पुढे विचारलं की फाइंड आउट विच इज द बेसिक रॅडिकल फ्रॉम द फॉलोइंग, तर जो कॅटॅयोनिक रॅडिकल असतो तो बेसिक रॅडिकल असतो. म्हणजे काय की ज्याने एनायनिक रॅडिकल बरोबर त्या ठिकाणी काय केलेली असते, रिॲक्शन केलेली असते. अँड डिफरंट बेसेस आर डिस्टिंग्विश फ्रॉम इच अदर बाय द बेसिक रॅडिकल इन देम. And on the other hand, different acids such as the HCl, HBr, etc. are formed when the various anionic radical are paired. आता बघा, वेगवेगळे ऍसिड जर घेतले तर त्या ठिकाणी ते काय होतात, एनायनिक रॅडिकल बरोबर ते काय करतात, रिॲक्शन करतात. अँड विथ द हेल्प ऑफ द therefore the anionic radical are called as the acidic radical. म्हणजे हे जे एनायनिक रॅडिकल असतात त्याला ऍसिडिक रॅडिकल असं म्हटलं गेलेलं आहे. व आता तुमच्या लक्षात आलंय का, कन्सेप्ट अतिशय सिंपल आहे. परत एकदा मी रिपीट करतो तुम्हाला ही कन्सेप्ट काय आहे. म्हणजे समजा NaOH, KOH, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, त्याच्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH ट्वाइस, इथे हे सगळे जे आहेत ते तुमचे काय आहेत, तर बेसिक रॅडिकल आहे. बेसिक रॅडिकल हे बेस आहे. आणि HCl, HBr एक्सेट्रा हे काय आहे, तुमचे ऍसिडिक रॅडिकल आहे. म्हणजे आता ऍसिडिक रॅडिकल आणि बेसिक रॅडिकल त्याला तुम्ही मराठीमध्ये असं म्हणू शकताय की आम्लारी धर्मी मूलक आणि आम्लधर्मी. आम्लारी धर्मी आणि आम्ल, NaOH, KOH, CaOH ट्वाइस हे आम्लारी आहेत. HCl, H2SO4, CH3COOH हे सगळे आम्ल आहेत. आणि म्हणून पण लक्षात ठेवा की वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे थोडक्यात कॅटायन रूपी मूलकाची जोडी एनायन रूपी मूलकासोबत जर झाली तर त्या ठिकाणी जी बनते ती आम्लारी बनते. काय बनते, ती आम्लारी बनते. आणि सेकंड केस मी असं म्हणतो, एनायन रूपी मूलकाची जोडी, एनायन रूपी मूलकाची जोडी जर हायड्रोजन या कॅटायन रूपी मूलकाबरोबर झाली तर त्या ठिकाणी काय बनतं, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारची आम्ल तयार होतात आणि त्यांना आम्लधर्मी मूलके म्हणतात. सो अशा प्रकारे आपल्याला दोन्हीच्या मधला फरक सांगता येईल. तर आता हे तुमच्या लक्षात आलंय का? नसेल आलं तर मी परत रिपीट करेन, फक्त तुम्हाला ही कन्सेप्ट कळाली का रॅडिकलची, ती सांगा मला. हो सर, कळलंय. कळलंय व्यवस्थित? मग काय कळालंय ते सांगा. तुम्हाला जे कळालंय ते सांगा, म्हणजे मला समजेल तुमच्या काय लक्षात आलंय ते. आता कुणी सांगितलं मला समजलंय म्हणून? Cations are positively charged and anions are negatively charged, and cation radicals are called as basic radicals, and anionic radicals are called acidic radicals. ओके, मग एक्झाम्पल सांगता एखादं? HCl is a anion and KOH is a anion. HCl is an anion and KOH is an anion. मला दोन वेगवेगळे रॅडिकल H plus HCl, H plus and cation and Cl minus anion. Okay, then it is which acid which is it is rather basic or acidic? कोणतं येईल हे मूलक? परत सांगा ना. हे मूलक कोणतं आहे? ओके, परत सांगतो. बघा, व्यवस्थितपणे लक्षात घ्या. पुन्हा एकदा रिपीट करतो, काय प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला कन्सेप्ट काय नीट लक्षात घ्या तुम्ही. तुमचा जो आयनिक बॉन्ड आहे, आयनिक बॉन्ड जो तयार होतो त्याच्यामध्ये जे कंपाऊंड बनतं त्यात दोन प्रकारचे इलेमेंट असतात, कन्स्टिट्युएंट इलेमेंट. एक असतो कॅटायन, दुसरा असतो एनायन. कॅटायन म्हणजे जो पॉझिटिव्हली चार्ज असतो त्याला कॅटायन म्हणतात. एनायन म्हणजे जो निगेटिव्हली चार्ज असतो त्याला एनायन म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो नीट लक्षात घ्या बरं का, तुम्ही ज्यावेळेस हे घटक स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात त्यावेळेस काय होतं ते मी सांगतो, तेव्हा त्याला रॅडिकल म्हणतात. पहिला भाग एक लक्षात ठेवा, इफ दे टेक पार्ट इन द or participate in the chemical reaction independently, then we can say it is a radical. म्हणजे थोडक्यात हे आयन स्वतंत्रपणे जेव्हा रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभाग नोंदवतात तेव्हा त्यांना रॅडिकल म्हणतात. मग आता हे जे रॅडिकल असतात ना,
मग याचं मी तुम्हाला सांगितलं की कॅटायन रूपी मूलकाची जोडी हायड्रॉक्साईड बरोबर झाली. कॅटायन रूपी जे मूलक आहे, म्हणजे आता कॅटायन रूपी मूलक मीन्स काय की कॅटायनिक रॅडिकल, when the cationic radical is react with the hydroxide, म्हणजे आता कॅटायन रूपी रॅडिकल कोणते, आता इथे बघा म्हणजे तुमचा मुद्दा क्लिअर होतो. Na+, K+, Ca2+, हे कॅटायनिक रॅडिकल आहे. यांची रिएक्शन कुणाबरोबर, हायड्रॉक्साईड. मग या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, म्हणजेच या ठिकाणी काय होतं, ह्या आम्लारी आहेत सगळ्या. हे बेस आहे. सोडियम हायड्रॉक्साईड बेस आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड बेस आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड बेस आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुमचं कॅटायन रूपी रॅडिकल when react with the hydroxide, then there is a formation of the base. लक्षात आलं तुमच्या आता. म्हणजे थोडक्यात, आणि मग मी दुसरं असं म्हटलो, when the anionic radical react with hydrogen. मग anionic radical कोणते, Cl-, Br-, etc. It react with the hydrogen. मग हा जर हायड्रोजन बरोबर रिॲक्ट झाला तर HCl होईल, हा हायड्रोजन बरोबर झाला HBr होईल. मग या ठिकाणी हे काय आहेत सगळे, तर ऍसिडिक सबस्टन्स आहेत. हे तुमचे आम्लधर्मी त्या ठिकाणी काय आहेत, मूलक त्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय सिंपल आहे. थोडक्यात काय तुमचं, कॅटायनिक रॅडिकल रिॲक्ट विथ द हायड्रॉक्साईड, then there is a formation of the basic substance, and anionic radical react with the hydrogen, then there is a formation of the acidic substance. So we can say that in this way here are the cationic and the anionic radical. म्हणजे दोन्ही मध्ये अतिशय सिंपल फरक आहे. आता कळाली एक कन्सेप्ट क्लिअर? Yes, sir. हो सर. हो सर. ओके. अशा पद्धतीने मग आता या ठिकाणी बघा, आज मी लेक्चर मध्ये तुम्हाला एक थोडस बऱ्यापैकी काम देणार आहे. पहिलं म्हणजे एक तर रॅडिकलचा चार्ट आज तुम्ही कंप्लीट करायचा. उद्या मी सगळं तुम्हाला पुढच्या लेक्चरला एकदा विचारेल आणि मग नवीन चॅप्टर कडे आपण स्टार्ट करूया. रॅडिकलचा टेबल कंप्लीट करा, व्हॅलन्सीचा टेबल कंप्लीट करा, आणि सगळ्यात महत्वाचं इथे तुम्हाला काही आम्लारी धर्मी आणि आम्लधर्मी मूलके दिलेली आहेत बघा, पेज नंबर 55 वरती. विच आर द बेसिक रॅडिकल अँड विच आर द ऍसिडिक रॅडिकल. आता मी कन्सेप्ट तुमच्या पुढे डीप मध्ये ठेवली आहे. आज तुम्ही दिवसभरामध्ये परत एकदा व्यवस्थितपणे वाचून ह्या रॅडिकलचं तुम्ही अनालिसिस करायचं. ह्यातला ऍसिडिक कोणता आणि बेसिक कोणता. प्रश्न कळालाय तुम्हाला? विच आर द बेसिक रॅडिकल अँड ऍसिडिक रॅडिकल. हा तुमच्यासाठी आज एक टास्क आहे. आज दिवसभरामध्ये तुम्ही हे काम करायचं आहे. म्हणजे रॅडिकलचं कॅटायन एनायन शोधायचे, व्हॅलन्सी कॅल्क्युलेट करायचे आहे, आणि ऍसिडिक बेसिक रॅडिकल तुम्ही या ठिकाणी हे काढायचे आहे. हे सगळं काम तुम्ही आज व्यवस्थितपणे स्टडी करून या ठिकाणी पूर्ण करायचं. हे सगळं तुमचं काम झालं की परत एकदा आपण जसं आपल्याला पॉसिबल होईल तसं टिश्यूवरती पुन्हा याची आपण काय करू, टेस्ट घेऊयात. मागच्या टेस्ट मध्ये तुम्ही खूप कमी रिस्पॉन्स दिला. म्हणजे आता यावेळेस थोडस लक्षात घ्या, मागच्या लेक्चर मध्ये मागच्या टेस्ट मध्ये आय थिंक मला पाहिजे तसा रिस्पॉन्स तुमच्या क्लास कडून मिळालेला नाही. त्यामुळे तुम्ही त्यावरती थोडस कॉन्सन्ट्रेट करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज एक आमचं शिक्षकांचं ट्रेनिंग आहे. मी काय सांगतोय ते व्यवस्थित आहे का? दुपारी 3 ते 5 एक शिक्षकांचं ट्रेनिंग आहे, नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस यावरती. तरीही मी काय करतो, तुमच्या वर्गावरती ती लिंक टाकतो. व्यवस्थित ऐका मी काय म्हणतोय ते. तुमच्या क्लासवरती मी एक लिंक टाकतो आज दुपारी. तर ती लिंक युट्यूब लाईव्ह वरती लेक्चर आहे, ते चांगलं आहे. त्यामुळे आमच्यासाठी जरी असलं ते तरी तुम्ही ऐकलं तर त्याचा तोटा नाहीये. आणि
ते लेक्चर ऐकल्यानंतर फक्त 1-2 मिनिटं वेळ घेतोय मी तुमचा. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद म्हणून एक प्रकार आहे की ज्यामध्ये आपल्याला प्रकल्प तयार करून ते प्रकल्प संशोधनात्मक प्रकल्प आपल्याला त्या ठिकाणी काय करता येतात, रिप्रेझेंट करता येतात. त्याचं पार्टिसिपेशन कसं आहे, त्याच्यानंतर त्याची नोंदणी कशी करायची, त्याच्यानंतर प्रकल्प कोणकोणत्या प्रकारे असू शकतात, या अनुषंगाने पहिली आमची टीचर लोकांची वर्कशॉप आहे आज ऍक्च्युअल. दरवर्षी ती ऑफलाईन असते तेव्हा आम्ही प्रत्यक्ष तिथे जातो, परंतु यावर्षी पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे ती वर्कशॉप ही ऑनलाईन आहे. आणि ऑनलाईन वर्कशॉप असल्यामुळे तुम्ही ती जस्ट युट्यूब लाईव्ह आहे, त्यामुळे तुम्हालाही माहिती आहे की इथे त्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही कितीही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकता. त्यामुळे ज्याला पॉसिबल होईल, म्हणजे हे काही बंधनकारक नाही, लक्षात घ्या. तुम्हाला परत असं कन्फ्युजन होऊ नये, अरे ही शिक्षकांची कार्यशाळा आहे, सरांनी वर्गाच्या ग्रुपवर ही लिंक काढा. मुद्दा लक्षात आलाय ना मी काय सांगतोय ते? अरे माझं मत लक्षात येते का तुमच्या? ओके. फक्त ऐका, ज्याला इंटरेस्ट असेल, ऐका, ज्याला इंटरेस्ट असेल आणि ज्याला इंटरेस्ट नसेल त्यांनीही दुपारी 3 ते 5 एक चांगलं वर्कशॉप आहे. ऍक्च्युअल जरी तुम्ही बालविज्ञान परिषदेमध्ये पार्टिसिपेट नाही झाला तरी पण प्रोजेक्ट काय असतात, त्याच्या भविष्यात संधी काय काय असतात आणि ही कन्सेप्ट काय आहे नेमकी, नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेसची कन्सेप्ट काय आहे, ती कन्सेप्ट तरी तुम्हाला कळेल. हा त्याच्या मागचा माझा अतिशय प्रामाणिक हेतू आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी त्या तुमच्या क्लासला ती लिंक शेअर करून देईन. ज्याला शक्य होईल, अजिबात कंपल्सरी नाहीये, म्हणजे मी तुम्हाला अगदी फ्रँकली सांगतोय. त्यामुळे तुमच्या पालकांना पण सांगून ठेवा की त्यांना वाटेल अरे सर त्यांचं दुर्लक्ष झालं की काय, सरांचं ट्रेनिंग आणि मुलांच्या क्लासवरती का टाकलं. त्यामुळे तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला सांगून ठेवा की सरांनी आम्हाला लेक्चरमध्ये हे व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे, ही एक कन्सेप्ट आहे, तुम्हाला व्यवस्थित वाटली तर तुम्ही त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करा, नाही वाटली तर तुम्हाला अजिबात आमचा फोर्स नाहीये की तुम्ही सहभागी झालंच पाहिजे, अजिबात आमचा फोर्स नाही. शेवटी मी प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांच्या मनावरती, त्यांची जर क्षमता असेल, आणि क्षमता म्हणण्यापेक्षा त्यांना जर इंटरेस्ट असेल, क्षमता नसली तरी आपण ती निर्माण करू शकू, पण इंटरेस्ट सगळ्यात महत्वाचा आहे. मला काहीतरी आउट ऑफ वे जाऊन काम करायचं, ही ज्याच्यामध्ये ॲबिलिटी असते, ज्याच्यामध्ये क्षमता असते ना, त्याला ह्या गोष्टी आवडतात. त्यामुळे ज्याच्यामध्ये अशा कपॅसिटीज आहेत आणि ज्याला थोडस रिसर्च बेस्ड इंटरेस्ट आहे, म्हणजे रिसर्च बेस्ड इंटरेस्ट म्हणजे याचा अर्थ तुम्ही मोठे शब्द नाही वापरते, पुन्हा कन्फ्युजन व्हाल की अरे हे वेगळं काही चाललंय की काय. काही नाहीये, तुम्ही फक्त दुपारी 3 ते 5 मी जी लिंक पाठवतो त्याचं लेक्चर करा आणि लेक्चर संपल्यानंतरच मला पुढच्या लेक्चरला सांगा सर ते लेक्चर कसं वाटलं, किंवा त्याच्यातनं आमचा काही थोडाफार फायदा झाला किंवा मला 4 गोष्टी नव्या समजल्या तर निश्चित मला आनंद होईल. तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला मोबाईल अवेलेबल असेल तर मी आज जी लिंक टाकेल ती तुम्ही बघायला अजिबात हरकत नाहीये. फक्त ती गोष्ट लक्षात ठेवा. आणि ते लेक्चर संपल्यानंतर जर एखाद्याला वाटलं की सर मला याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचंय, मला याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता, हे पण सांगतो मी. मग तुम्हाला ते कळेलच दुपारी लेक्चर संपल्यानंतर की कसं पार्टिसिपेशन करायचं, काय करायचं, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आणि फक्त परत एकदा सांगतो, सदर लेक्चर हे आमच्यासाठी आहे, ते तुमच्यासाठी नाही. पण युट्यूब लाईव्ह असल्यामुळे मी वर्गाच्या ग्रुपला लिंक शेअर करतो की तुम्ही जरी ऐकली तरी त्याच्यातनं काही फरक पडत नाही. कारण का, तर आम्ही ऐकल्यानंतर आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत. आणि बऱ्याच वेळा काय होतं, समोरच्याचं ऐकून आणखीन दुसऱ्याला सांगताना ते थोडं फिल्टर होतं, तर हा मधला जो गॅप आहे तो भरून निघेल आणि डायरेक्ट ते जे सांगतील ते आम्ही तुम्हाला काय सांगावं तेच ते आम्हाला सांगणार आहेत, तर ते ऑलरेडी तुम्हाला ऐकायला मिळेल डायरेक्टली, बस इतकंच आहे. म्हणून हा मधला मार्ग, आम्ही तर आहोतच, पण हा मधला मार्ग मी त्या ठिकाणी शॉर्टकट करतो आणि डायरेक्टली तुमच्यापर्यंत ती स्क्रीन पोहोचवतो. तर हा एक भाग आहे. सो ओके. आणि मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एक शेवटची कन्सेप्ट या ठिकाणी, अतिशय सोपी कन्सेप्ट आहे ती,
ती कन्सेप्ट काय आहे तर केमिकल फॉर्म्युली ऑफ ए कंपाऊंड. आता तुम्हाला या ठिकाणी केमिकल फॉर्म्युली मध्ये इतकी मोठी थिअरी दिली त्याची गरज नाहीये. 2-3 मार्काला तुम्हाला वेगवेगळे केमिकल फॉर्म्युले तयार करायला विचारतात. तर आपल्याला ही केमिकल फॉर्म्युले कसे तयार करावे लागतात ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे इतकी सोपी मेथड आहे ना, तुम्हाला फॉर्म्युला तयार करता येईल. आता उदाहरण सांगतो मी. समजा मला सोडियम सल्फेटचा फॉर्म्युला तयार करायचा. मला कोणाचा फॉर्म्युला तयार करायचा आहे? सोडियम सल्फेट. आता कसा करायचा तो? तर बघा, आता इथे पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं तर त्याचे रॅडिकल लिहून घ्यायचे. हा आहे पहिला, म्हणजे त्याचे सिम्बॉल म्हणून आपण थोडक्यात त्याचे सिम्बॉल ऑफ द रॅडिकल. हा आहे सोडियमचा रॅडिकल आणि हा आहे सल्फेटचा सिम्बॉल. आता दोन्ही बाजूला हे लिहिल्यानंतर त्याचे 1-2-3 स्टेप आहेत. पहिल्या स्टेपला काय करायचं हे लिहून घ्यायचं. दुसऱ्या स्टेपला काय करायचं त्याचे बॅलन्स लिहून घ्यायचे त्याच्या खाली. सोडियमची बॅलन्सी 1 आहे आणि SO4 ची बॅलन्सी या ठिकाणी 2 आहे. मग तिसऱ्या स्टेपला काय करायचं तिरकस गुणाकार करायचा. याचा गुणाकार करायचा आणि याचा गुणाकार करायचा. म्हणजेच या ठिकाणी आता Na 2 ला गुणलं म्हणजे Na2 आणि SO4 ने 1 ला गुणलं SO4 आणि झालं इथे सूत्र तयार. सर SO4 ची व्हॅलन्सी कशी काढली? SO4 ची जी व्हॅलन्सी आहे, आता या ठिकाणी बघा हे जे कंपाऊंड आहेत आपण मागे बघितलं होतं. तुम्हाला जर आठवत असेल तर काही कंपाऊंड हे कंपोजिट आहे आणि काही कंपाऊंड म्हणजे रॅडिकल जे आहेत ते कसे आहेत तुमचे स्वतंत्र आहेत, सिंगल आहेत. आता सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम हे जे आहेत ना हे तुमचे बेसिक रॅडिकल आणि काही ऍसिडिक रॅडिकल. पण हे रॅडिकल काही कंपोजिट फॉर्म मध्ये असतात आणि काही फ्री फॉर्म मध्ये म्हणजे स्वतंत्र फॉर्म मध्ये असतात. तर हे जे कंपोजिट फॉर्मचे रॅडिकल जे आहेत त्यांचे परत मी तुम्हाला तेच सांगितलं की सल्फरची, त्याच्यानंतर ऑक्सिजनची, मग त्यांच्यामधली रिॲक्शन आणि त्या रिॲक्शन वरून त्यांची फायनल कॉमन बॅलन्सी त्या ठिकाणी काय केली जाते काढली जाते. आणि म्हणून मग आपल्याला या ठिकाणी काय करायचे ते काही जे मूलद्रव्य आहेत जे कंपोजिट मूलद्रव्य आहेत त्यांच्या ठराविक व्हॅलन्सी दिलेल्या आहेत ते आपल्याला पाठच करावे लागते. लक्षात घ्या. म्हणजे तुमचे जे सिंपल आहेत ते सिंपल म्हणजे कोणते सोडियम असतील, पोटॅशियम असतील, कॅल्शियम असतील, मॅग्नेशियम असतील जे सिंगल रॅडिकल आहेत त्याला पण सिंपल रॅडिकल म्हणून. आणि मग आता काही ग्रुप आहेत, काही काय येतं ग्रुप आहेत. म्हणजे आता समजा फॉस्फेट ग्रुप, PO42- सल्फेट ग्रुप, क्रोमेट ग्रुप. म्हणजे काही मूलद्रव्य केमिस्ट्रीमध्ये असे आहेत की ते काय आहेत वेगवेगळ्या ग्रुपमध्ये. आणि मग त्यातले प्रत्येकाचं काय केलेलं आहे त्यांचं रिॲक्शन कशी होते, त्यांचं बॉन्ड फॉर्मेशन कसं होतं. म्हणजे त्या ठिकाणी सल्फेट मॉलिक्यूल तयार होताना सल्फर आणि ऑक्सिजन यांच्यामधली बॉन्ड फॉर्मेशन कशी होते तर दोन्हीच्या कंपोजिट बॉन्ड फॉर्मेशन वरून मग त्यांच्या व्हॅलन्सी फायनली काढलेल्या आहेत. मग हा भाग जो आहे तो मी परत तुम्हाला ते सांगितलं की हा 11th-12th ला अतिशय तुम्हाला डीप भाग आहे. म्हणजे ऍक्च्युअल पुढे तुम्हाला ग्रॅज्युएशन लेवलला याच्या सविस्तर व्हॅलन्सीचा डीप भाग 11th-12th ला पण तुम्हाला सगळ्या व्हॅलन्सीज देतात. पण हा पुढचा भाग आहे की प्रत्येकाचं अनालिसिस करून त्याच्या व्हॅलन्सी कॅल्क्युलेट करायचे. आलं लक्षात तुमच्या? हो सर. अरे आले लक्षात आलंय का? म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा. ओके, आता तुमचा जो भाग आहे ना विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा. आज तुम्हाला फक्त काय आहे जे सिंगल मूलद्रव्य आहे सिंगल आपल्याला त्याच्याच व्हॅलन्सी या लेवलला कॅल्क्युलेट करायचे. सिंगल म्हणजे कोणते हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, सीजियम, फ्रान्सियम. म्हणजे सरळ सरळ ज्याचा ॲटॉमिक नंबर त्याच्यावरून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याच्यावरून त्याची व्हॅलन्सी. मग हे जे कंपोजिट जे आहेत कंपोजिट म्हणजे काय सल्फेट ग्रुप, फॉस्फेट ग्रुप, क्रोमेट ग्रुप हे जे ग्रुप मध्ये येतात त्या ग्रुपच्या व्हॅलन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायला विचारत पण नाहीत आणि त्या या लेवलला नाही पण आहे. पण तरीही तुम्हाला सांगतो ह्या व्हॅलन्सी कॅल्क्युलेट करतात कशा तर त्याच्यामध्ये त्यांचं कसं केमिकल रिॲक्शन होते. म्हणजे हा ग्रुप कसा बनतो थोडक्यात आता हा ग्रुप आहे मग हा ग्रुप कसा बनला. मग हा ग्रुप बनताना ऑक्सिजनचे 4, सल्फरचे 2
मग इथे त्यांच्यामध्ये काय होतं तर सल्फर आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते आणि ही रिॲक्शन होताना काय काय क्रायटेरिया वापरले जातात, कसे त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन होते, त्याच्यावरून त्याची गॅलॅक्सी डिटरमाइन केली जाते. तर अशा पद्धतीने ह्या कंपोजिट ग्रुपच्या गॅलॅक्सीज काय केल्या जातात, डिटरमाइन केल्या जातात. आणि म्हणून मग त्या ठिकाणी बघा, आता तुम्हाला इथे काय केलेलं आहे ते पण सांगतो मी तुम्हाला. पेज नंबर 56 वरती आता हे मात्र तुम्हाला पाठ करावं लागेल. म्हणजे आपल्याला जेव्हा फॉर्म्युले तयार करायचे तेव्हा आपल्याला रॅडिकल माहिती असले पाहिजे, कारण रॅडिकल माहिती असल्याशिवाय तुम्ही फॉर्म्युला तयार करू शकणार नाही. मी तुम्हाला एक दुसरं एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, समजा मला मॅग्नेशियम क्लोराईडचं तयार करायचं. मग इथे मी घेतलं मॅग्नेशियम, इथे घेतलं क्लोरीन. मग आता मॅग्नेशियमची व्हॅलन्स किती आहे तुम्हाला माहिती आहे. मॅग्नेशियमची किती आहे? 2 आहे. ओके. क्लोरीनची किती आहे? क्लोरीन व्हॅलन्सी, अरे बोला ना, क्लोरीनची व्हॅलन्सी 1. पूर्ण शांत. 1. ओके 1. ओके 1. मग आता हे बघा बरोबर आहे. ऐका, माईक म्यूट करा, माईक म्यूट करा. गरड माईक म्यूट करा. ओके. आता इथे बघा, क्लोरीनची व्हॅलन्सी 1, मॅग्नेशियमची व्हॅलन्सी 2. मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजेच आता बघा Mg ने 1 ला उरलं MgCl2, फॉर्म्युला तयार झाला MgCl. आता मी एक सिंपल फॉर्म्युला, ऐका मी तुम्हाला विचारतो एक सिंपल फॉर्म्युला, तुम्ही मला सांगायचं. आता मी कंपोजिट जास्त देत नाही तुम्हाला, कारण कंपोजिटच्या व्हॅलन्सेस तुम्हाला माहिती नाही. तुम्ही आज दिवसभरात ते पाठ करायचं, एक लक्षात ठेवा. आज तुम्ही वेगवेगळे कंपाऊंड शोधा, ते पाठ करा, हळूहळू सरावाने जमेल तुम्हाला. पेज नंबर 56 वरचा सगळा टेबल तुम्हाला आज पाठ करायचा. आज बऱ्यापैकी टास्क आहे सायन्सचा तुम्हाला. टेबल 56 वरचं सगळं टेबल चार्ट पाठ करायचे. त्याच्यातून तुमचे काय होणार. आता इथे बघा तुम्हाला रॅडिकल बघा, परमॅंगनेट रॅडिकल MnO4 मायनस, क्लोरेट ClO3 मायनस, ब्रोमेट BrO3 मायनस, आयोडेट, हे सगळे रॅडिकल आहेत. हे कंपोजिट रॅडिकल आहेत सगळे. त्यामुळे तुम्हाला इतकं सविस्तर, इतकं अवघड ह्या लेवलला फॉर्म्युले काढायला विचारणार नाही. पण तरीही ऍज अ नॉलेज म्हणून आपल्याला काय करायचे, हे सगळे रॅडिकल पाठ करायचे. इतके रॅडिकल जर तुमच्या मुलांना पाठ झाले ना, तर भविष्यात बघा तुम्हाला केमिस्ट्री इतकी सोपी जाईल की सगळं याच्यावरच आहे. केमिस्ट्री सगळ्यात सोपं आहे, फक्त आपण त्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर आता मला एक सांगा, मी सिंपल विचारतो तुम्हाला, मला ऍल्युमिनियम क्लोराईडचा फॉर्म्युला तयार करायचा. कुणाचा करायचा आहे? ऍल्युमिनियम क्लोराईड. तर कसा तयार होईल सांगा मला. AlCl3. खूप छान, खूप छान. अतिशय सुंदर. सगळ्यांचं अभिनंदन. खूप छान सांगितलं, एका मिनिटात सांगितलं. आनंद आहे. ऍल्युमिनियमची व्हॅलन्सी तुम्हाला माहिती आहे किती आहे? 3 आहे. क्लोरीनची 1 आहे. याला गुंड, याला गुंड, म्हणजेच त्या ठिकाणी AlCl3. अतिशय सोपी कन्सेप्ट. आणि तुम्हाला परीक्षेला 3 मार्काला 2 मार्काला असे सोपे सोपेच विचारले जातात. फार काही क्लिष्ट अवघड असे काही विचारले जात नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, हे सगळे फॉर्म्युले तयार करू शकताय. मग आता या ठिकाणी तुमचा हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर इथे संपतो आहे. आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये सेमिस्टर एक्झाम होईल, त्यासाठी मी तुम्हाला मागे पण हिंट दिली होती, परत एकदा आठवण करून देतो. आपल्याला आता 5-5 चॅप्टर राहतील. पेपर फर्स्टचे 5, पेपर सेकंडचे 5, 40-40 मार्काचे 2 पेपर राहतील. पेपर फर्स्ट 40 मार्काचा, पेपर सेकंड 40 मार्काचा. आणि अतिशय चांगली मेहनत घ्या, कारण तुम्हाला सांगतो की सरासरीवरून आपला 9वीचा निकाल तयार होतो. म्हणजे तुमचे 9वीचे मार्क कोणते पकडले जातील? चाचणीचे 20 मार्क. आता 40-40 मार्काचे पुढच्या वीक मध्ये, म्हणजे पुढच्या 15 दिवसात होतीलच. 6 महिने होते की येतच आता तुम्हाला सूचना. तर मी आतापासून हिंट देऊन ठेवतो बऱ्याच गोष्टींची. तर हे 80 मार्क, हे 20 मार्क, 100 मार्क पहिला सेमिस्टर
आणि दुसरा सेमिस्टर 100 मार्क, त्याला डिवायडेड बाय 2 हे करून जे मार्क येतील ते तुमचे फायनलचे मार्क असतील. म्हणजे हे लक्षात ठेवा. म्हणून सर 90ला पेपर कधी या येतो? मार्क पेपर आता 15 दिवसात येईलच तुम्हाला सूचना. शक्यतोवर दिवाळीला तुम्हाला माहिती आहे दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीच्या पूर्वी 3-4 दिवस आपल्याला सुट्टी लागत असते, बरोबर. मग 2 नोव्हेंबरला दिवाळी आहे म्हणजे तुम्हाला सुट्टी कधी लागेल? 26-27ला सुट्टी लागेल, बरोबर आहे की नाही. मग 10-12 दिवस परीक्षेला लागतात. म्हणजे आपण धरून चालायचं की 15 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबरच्या दरम्यान, 27 ऑक्टोबरच्या दरम्यान परीक्षा होईल. सरळ सरळ येते. 15 ते 25-27च्या दरम्यान तुमची एक्झाम होईल. कारण तुम्हाला माहिती आहे दरवर्षी एक्झाम झाली की सुट्टी लागते, बरोबर आहे ना. 2 नोव्हेंबरला आय थिंक दिवाळी आहे. मग तुम्ही कॅलेंडरवर बघितलं तरी अंदाज लावू शकता. प्रचंड मेहनतीचे दिवस आहेत मुलांना. आता 1 मिनिटही वायाला घालवू नका. कारण तुम्ही जर बारकाईने विचार केला ना तर मी आज सांगतोय तुम्हाला साधारण 15-20 दिवसात तुमच्या हातात टाइम टेबल पडलेला असेल परीक्षेचं. आणि मग तुम्ही जर विचार केला तर आज तुम्हाला 5 ते 6 सब्जेक्ट प्रत्येक विषयाचे तुम्हाला म्हणजे सायन्सचे 2 आहेत, मॅथमॅटिक्सचे 2 आहेत, 2-2 4, संस्कृत इंग्रजी ते 2 आहेत, 6. म्हणजे जर तुम्ही अभ्यासाचा विचार केला तर आज एका विषयाचं जर स्टडी करायचं म्हटलं तर आपल्याला 2 ते 3 दिवस फक्त आपल्या हातात मिळतात. प्लॅनिंग करा. म्हणजे प्लॅनिंग शिवाय कोणत्याच गोष्टी शक्य नसतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आता दुर्लक्ष करू नका. आता अगदी झोकून देऊन अभ्यासाला लागा. कारण तुमचे सर्व विषयांचे हे मार्क हे तुमचे फायनलचे मार्क आहेत असं धरूनच चाला. कारण याच्यावरची सरासरी फायनलला असते. सो ओके, आता इथे हा चॅप्टर संपतोय. आज मी दिलेला जो सगळा टास्क आहे तो व्यवस्थितपणे तुम्ही समजावून घ्या. नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला यातल्या बऱ्याच गोष्टी परत एकदा विचारेन आणि मग नवीन चॅप्टर सुरू करेन. आणि परत एकदा आठवण करून देतो, मी तुमच्या वर्गाच्या ग्रुपला आज एक लिंक टाकून देतो. ज्याला शक्य आहे त्याने 3 ते 5 यामध्ये ते सेमिनार करा. ज्याला शक्य नाही त्याला अजिबात ते बंधनकारक नाही, हे मात्र लक्षात ठेवा. आणि ज्याला इंटरेस्ट वाटेल त्यांनी शाळेत या, भेटा, फोन करा. तुम्हाला मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगेन. ओके, सगळं लक्षात आलंय? आलंय सगळं व्यवस्थित लक्षात? ओके, चला मग आता. ओके, बाय ऑल ऑफ यू, हॅव अ नाईस डे. आता मी क्लास लेफ्ट करतोय. 3च मिनिट राहिले पुढच्या लेक्चरला तुम्हाला जॉईन होण्यासाठी, त्यामुळे लेफ्ट झाला तरी पण. ओके, बाय. बाय सर. ओके, बाय.